रसिक मित्र हो, आज एका हृदयस्पर्शी लेखाचं वाचन मी करतोय. मी दत्ता सरदेशमुख. आज आई आईच असते या लेखाचं वाचन. लेखक मंगेश अनावकर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आई आईच असते. एक तास जरी तू हिच्याबरोबर राहिलास आणि व्यवस्थित घालवलास ना तर मी तुला मानेन. तावातावानं तो आपल्या भावाला सांगत होता आणि तो जिच्याबद्दल बोलत होता ती मात्र गलित गात्र, शून्यात नजर लावून बसलेली, थकलेली. तिची ती असहाय्य अवस्था पाहून त्या ऐकणाऱ्या भावाचा जीव गलबलून जातो. काय बोलावं तेच त्याला सुचत नाही. माझी आई अशी कधीच नव्हती. ती तर कणखर स्वभावाची होती. स्वतः गाडी चालवत मुलांना शाळेत नेणारी, तरण तलावात मुलांबरोबर पोहणारी, एकटीनंच 10-12 जणांचा स्वयंपाक करणारी. आज तिची अवस्था काय झाली आहे? पोटचा मुलगा तिच्याबद्दल एवढ्या तिरस्कारानं बोलतोय आणि ती चुपचाप बसून ऐकते. तो अस्वस्थ होतो आणि आईला आपल्याबरोबर घेऊन भावाच्या घरातून बाहेर पडतो. आईला घरी आणल्यानंतर तो आपल्या डॉक्टर मित्राकडून तिची पूर्ण शारीरिक तपासणी करून घेतो आणि त्याला दुसरा धक्का बसतो. मित्र सांगतो, आई कंपवात, डिम्नेशिया आणि अल्झायमरची शिकार झाली आहे. ते ऐकून तर तो हबकून जातो. पण त्यानंतर डॉक्टर मित्र जेव्हा या रोगांना औषधच नाही हे सांगतो तेव्हा तर त्याच्या पायाखालची वाळूच सरकते. असं कसं? औषध नाही, रोगावर औषध नाही असं कसं होऊ शकतं? मग बाकीचं आयुष्य आईनं असंच घालवायचं? असंच विस्मरणाच्या गर्तेत? मग हे तर जिवंतपणीचं मरणच झालं. नाही नाही नाही, मी माझ्या आईला असं जगू देणार नाही. मी तिला बरं करेन. वाटेल ते करावं लागलं तरी, कितीही वेळ लागो, कितीही पैसा लागो. माझा हा जो हॉटेल व्यवसाय आहे ना, तो थोडे दिवस बाजूला ठेवीन, पण आईला बरं करीनच. तो ठाम निश्चय करतो आणि मग सुरू होते एका मुलाची आईला व्याधीतून मुक्त करणारी लढाई. मित्र हो, यातला तो आहे सुप्रसिद्ध हॉटेलियर विठ्ठल कामत. आणि जिच्यासाठी ते जीवाची बाजी लावतायत ती आहे त्यांची आई इंदिरा व्यंकटेश कामत. आणि या आपल्या लढ्याची अनोखी कहाणी सांगितली आहे विठ्ठल कामतांनी आपल्या यश, अपयश आणि मी या पुस्तकात. अल्झायमर, डिमेन्शिया आणि कंपवात यांच्याशी कामतांची लढाई सुरू झाली. तेव्हा कामतांचं वय होतं 65 आणि आईचं वय होतं 85. काय असतो हा रोग? मेंदूच्या काही पेशी काम करेनाशा झाल्या की मेंदूची कार्यक्षमता कमी कमी होत जाते आणि स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो. अल्झायमरची सुरुवात असते ती. घरातल्यांच्या ती लक्षात येते. ती व्यक्ती रोजची आपली दिनचर्या करायला विसरते किंवा ती केल्यानंतर पण पुन्हा करू पाहते. माणूस एकाकी पडू लागला की तो स्वतःशीच बोलू लागतो. विचारांमधली सुसूत्रता हरवते. हा डिम्नेशिया झाल्याचा परिणाम असतो. कंपवात झाला की कोणतीही वस्तू घेण्यासाठी हात पुढं केला की तो थरथरू लागतो. कामत आपल्या आईना त्यांच्या पार्ले इथल्या विमानतळाच्या बाजूला असलेल्या पंचतारांकित हॉटेल ऑर्किड इथं आणतात. आईला बरं करायचं आहे म्हणजे आईच्या सोबत राहणं आवश्यक असतं. ते त्यांच्यासोबत राहण्याचं ठरवतात आणि पुढची 2 वर्ष त्या हॉटेलमधल्या रूम नंबर 524मध्ये त्या मायलेकरांचं सेकंड होम बनतं. मित्र हो, ही लढाई सोपी नसते. त्यासाठी कामत आईना झालेल्या रोगांच्या कारणांचा शोध घेतात. त्यांच्या बोलण्यातून कळतं की त्यांच्या मानसन्मानाला ठेच पोचली आहे. ज्यांच्यासाठी आपलं जीवन वेचलं त्यांच्याकडूनच अवहेलना झाली आहे. या दुःखाची बोच त्यांना एवढी अस्वस्थ करते की त्या कामतांना आपण आत्महत्या करणार आहोत असं म्हणून सांगतात. त्या आत्महत्येच्या कड्यापर्यंत पोहोचलेले असतात, पण कामत एक विश्वास देऊन त्या टोकापासून त्यांना परत आणतात. त्यांच्यासोबत सतत राहून त्यांचं वागणं, बोलणं याचा अभ्यास करतात.
त्यांच्या डोळ्यातली ओळख कधी विझते कधी फुलते ते निरखतात. आईंना जुन्या गोष्टी आठवत असतात, पण आज घडलेल्या गोष्टी मात्र त्या विसरत असतात. बोलण्यात सुसूत्रता नसते. ही सगळी डिमेन्शिया आणि अल्झायमरची लक्षणं त्यांच्या ध्यानात येतात. याचबरोबर कंपवातही असतो. लहान मुलासारखं त्या लहरी झालेल्या असतात, भास होत असतात. या सगळ्या निरीक्षणातून कामत काही निष्कर्षांपर्यंत येतात. एखाद्या कुशल मानसोपचार तज्ज्ञाप्रमाणे ते आईशी वागतात. पायरी पायरीनं टप्प्याटप्प्यानं त्यांच्या त्रासांच्या कारणांच्या मुळापर्यंत पोहोचतात. आणि हे सगळं करताना ते आपल्याला स्वतःच्या जीवनात आलेल्या अनुभवातल्या शहाणपणाचा उपयोग आईच्या रोगांशी भिडताना करतात. या रोगाचा अभ्यास करताना त्यांनाही कळून येतं की फक्त औषधोपचाराने बरे होणारे हे रोग नाहीत. तर थोडक्यात त्यासाठी आईमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांची मानसिकता बदलणं हे महत्त्वाचं आहे. मग विठ्ठल कामत आईचा आत्मविश्वास जागृत करण्याच्या मागे लागतात. तू कुठलंही काम करू शकतेस हा विश्वास त्यांच्यात निर्माण करतात. अनुकंपेपेक्षा सहानुभूतीची गरज त्यांना जास्त आहे हे ते ताडतात. त्यांना जाणवतं की जुन्या अप्रिय गोष्टी आठवल्या की आईना अधिक त्रास होतो. तेव्हा कामत आईला जुन्या गोष्टी विसरायला लावतात. त्यांच्या मनात आपल्याला त्रास देणाऱ्यांचा सूड घेण्याची जी प्रबळ भावना निर्माण झालेली असते ती घालवतात. त्याचवेळी त्यांच्या स्मृतीची खंडित झालेली साखळी जोडण्यासाठी नवनवीन उपाय शोधतात. कधीकधी त्या कामतांना तू कोण असं विचारतात, तर कधी नीट संभाषण करतात. चहा प्यालेला असताना चहा प्यायलाच नाही असं सांगतात. विस्मरणाचे झटके असे अधूनमधून येत असतात. त्याला आवर घालणं सोपं नसतं, पण हळूहळू ते त्यांची स्मृती जागृत करण्यात यशस्वी होतात. त्यांची स्मरणशक्ती वाढवताना ते अधूनमधून वस्तू लपवून त्यांची चाचणी घेतात. त्यात ती यशस्वी झाली की मग ते लहान मुलांना एखादी गोष्ट केली की आपण जसं कौतुक करतो ना तसं त्यांचं कौतुक करतात. हॉटेलमधल्या त्यांच्या सेवेला असलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी तसंच वागावं म्हणून तशा सूचना देऊन ठेवतात. हळूहळू त्या पूर्वीसारखा अंदाज वर्तवू लागतात. ही स्मृती परत येत असल्याची खूण असते. जे परिचित भेटायला यायचे त्यांनाही त्या ओळखू लागतात. कंपवात कमी करण्यासाठी साधा ग्लास पकडताना होणाऱ्या त्यांच्या हातांची थरथर प्रयत्नपूर्वक थांबवायला त्यांना उद्युक्त करतात. मित्रहो, या रोगांचा सामना करायचा तर त्याच्यासाठी प्रकृतीही चांगली असणं गरजेचंच असतं. पण रक्तदाब मधुमेह नसलेल्या आई खाणं पिणं टाळत असतात. त्यांच्यात कामत ती खाण्याची आवड पुन्हा निर्माण करतात. चक्क त्यांच्या मनात बिअरची आवड निर्माण करतात. त्यांच्या प्रकृतीला आराम पडण्यासाठी त्यांना शांत झोप मिळणं, त्यांची अस्वस्थता, अवेळी होणारी बडबड घालवणं महत्त्वाचं असतं. ते आईंना टी व्हीवर विनोदी कार्यक्रम बघायला लावतात. विठ्ठल कामतांना पर्यावरणाची भारी आवड. त्याने हॉटेल परिसरात पक्ष्यांसाठी फीडर लावलेले असतात. मनोरंजनासाठी ते त्यांचं लक्ष त्याच्याकडे वळवतात. मग त्यांनाही त्याची गोडी लागते. पक्ष्यांचं निरीक्षण करण्यात आईंचा चांगलाच वेळ जातो. तसाच वेळ शेजारी असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीवरची विमानं पाहण्यात जातो. अप्रिय गोष्टी विसरायला त्याचा फायदा होतो. त्यांचं मन सतत आनंदी राहतं. कामतांना जाणवतं की नुसतं हॉटेलात राहून त्या कंटाळत असतील, त्यासाठी त्यांना बाहेर फिरवून आणायला हवं. मग ते आईंना हॉटेलच्या बाहेर काढून जबरदस्तीनं कार्यक्रमांना नेतात, प्रवासाला नेतात. हॉटेलला 2 दशकं झाल्याच्या निमित्तानं होणाऱ्या समारंभासाठी कामत त्यांना आग्रहानं घेऊन जातात. त्या कार्यक्रमाला हजर राहायला तयार नसणाऱ्या आई कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत थांबतात. कार्यक्रमात आनंदानं सहभागीसुद्धा होतात. त्यानंतर 2 महिन्यांनी कामतांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन असतं. तर त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची तयारी आजच्या दिवसापासून त्या करू लागतात. मला जगायचं नाही असं सांगणाऱ्या इंदिराबाई 2 महिन्यांनी होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी आत्तापासूनच करू लागतात. ही कामतांच्या दृष्टीनं किती मोठी घटना असते सांगा. ही लढाई जिंकताना कामतांना जे अनुभव आले ते त्यांनी या पुस्तकात वाचकांपुढं मांडलेले आहेत. अशा रोग्यांसाठी कुठल्या उपाययोजना कराव्यात, त्यांच्याशी कसं वागावं याच्या टिप्स त्यांनी दिल्या आहेत. अल्झायमरच्या पेशंटना स्वतःचीच काळजी वाटते.
पूर्वीच्या अनिष्ट घटनांची पुनरावृत्ती होईल अशी भीतीही वाटते. आईंची तीच स्थिती होती. कामत सांगतात, रोग्याला एकटं ठेवू नये, एकाकीपणा नसावा. शुभम करोती, पाढे, गायत्री मंत्र याच्यामुळं त्यांची बौद्धिक क्षमता वाढते, बुद्धीला चालना मिळते. मेंदूला खाद्य देत राहिलात तर माणूस अल्झायमरला 4 हात दूर ठेवू शकतो. मेंदू कार्यप्रवण असणं, ठेवणं हे या पेशंटच्या बाबतीत फायदेशीर ठरतं. मित्रहो, हे पुस्तक ज्येष्ठांनी तर वाचलं पाहिजेच पाहिजे, पण त्यांच्या मुलामुलींनीही वाचलं पाहिजे, ज्याच्यामुळं अनेक जीव या रोगांच्या तावडीतून सुरुवातीलाच सुटतील. या पुस्तकाच्या वाचनानं घरातल्या ज्येष्ठांना जेव्हा केव्हा या रोगाची लक्षणं जाणवतील तेव्हा याच्याकडं दुर्लक्ष न करता तो आजार गंभीर होऊ नये म्हणून ते काळजी घेऊ शकतील. म्हणतात ना, उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळं त्या व्यक्तीचं स्वास्थ्य तर चांगलं राहील आणि कुटुंबाचंही. तरुणांना हे पुस्तक या वयातच वाचण्याची गरज आहे. या पुस्तकातून कळलं की जीवनात काहीतरी छंद असावा ज्यामुळे तुमचं मन गुंतून राहील. सतत कार्यरत राहणं हा या रोगाला दूर ठेवण्याचा एक मार्ग आहे. ते तरुणांना सल्ला देतात की आपल्या पालकांची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. लहानपणी त्यांनी आपलं पालनपोषण केलं, आज भूमिका बदलली आहे, मग तुम्ही हे करणं अनिवार्य नाही का? आपण कितीही मोठे झालो तरी आईला आपण लहानच वाटत असतो. त्याचा एक हृद्य प्रसंग या पुस्तकात आहे. एकदा रात्री कामतांनी पोट साफ करण्याचं औषध घेतलेलं असतं. केव्हा तरी त्यांची झोप चाळवली जाते म्हणून ते टॉयलेटला जायला उठतात. त्या चाहुलीनं त्यांची आईही जागी होते आणि का उठलास असं म्हणून चौकशी करते. काही कारण नाही, जाग आली म्हणून जाऊन येतो असं सांगून ते टॉयलेटमध्ये जातात. काही वेळानं त्या बाहेरून विचारतात, का रे, ठीक आहेस ना? असं 1-2 वेळा विचारल्यावर बाहेरून असा आवाज यायला लागतो. त्या आतूनच विचारतात, अगं आई, आवाज का करतेस? तर त्या म्हणतात, काही नाही, तुला शू व्यवस्थित व्हावी म्हणून. लहानपणी नाही का असंच करत होतो. कामत लिहितात, काहीही म्हणा, आई आईच असते. एकदा ते रात्री आईच्या शेजारी झोपण्याचा हट्ट धरतात, पण आई त्याला नकार देतात. म्हणतात, मला इतकी वर्षे एकटी झोपायची सवय आहे, साधा कुणाचा स्पर्शही झाला तरी झोप येत नाही मला. मग कामत खट्टू होतात आणि आपल्या बिछाण्यावर जातात. रात्री केव्हा तरी त्यांना जाग येते. कुणीतरी आपल्या बाजूला झोपल्याचा भास होतो. आपल्या अंगावर पडलेला आईचा हात ते ओळखतात. याच हाताने नाही का आपल्याला वाढवलं, म्हणून तर आज आपण इथपर्यंत येऊन पोचलो आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं ना? शेवटी काय, आई ती आईच असते. आई ती आईच असते. मंगेश अनावकर यांच्या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखकाचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. कोणाला माहीत असल्यास त्याने मला जरूर कळवावा. आणि हे अभिवाचन आपल्याला कसं वाटलं, त्याच्या प्रतिक्रिया, अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर पाठवा. मी दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.